शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या भावना आपल्या साहित्य आणि लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे तसेच स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगावात आमदार आशुतोष काळे यांनी अण्णाभाऊंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं सांगितलं। याचबरोबर कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमांना भेटी देत त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या शासकीय लोकार्पण सोहळ्याबाबतही भूमिका स्पष्ट केली। समाज बांधवांनी स्मारक समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असून सर्वांच्या सहमतीनं लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। जो संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नुसता मातंग समाज नाही तर सर्वस्व समाजाला दिला का जात महत्वाची नाहीये, आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे। त्या हिशोबाने आपण सर्वांनी मिळून त्यांनी जो दिलेला संदेश आहे की श्रम करा, स्वाभिमानाने जगा, या ब्रीद वाक्यावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। ही खरी श्रद्धांजली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना होईल असं मी मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना देतो। धन्यवाद। दादा, काल मोकार जनावरांच्या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे, काय सांगता? आता नगर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।